Dr. Kate's English learning platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text. Great scientists have a questioning mind. Unit number 2, text number 6. Great scientists have a questioning mind. म्हणजे महान शास्त्रज्ञांचे मन असते चौकस. महान शास्त्रज्ञांचे मन असते चौकस. पे अटेन्शन हियर. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस with questions. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? Great scientific minds are restless with questions. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? महान वैज्ञानिक मने त्यांच्या पुढील प्रश्नामुळे तळमळत असतात, बेचैन असतात. ते विचारत राहतात, असे का घडते? मी यात सुधारणा करू शकतो काय? किंवा याच्या आधारे अधिक काय करता येईल? लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. एक महान शास्त्रज्ञ जे आईन्स्टाईनच्या काळात पण जर्मनीच्या पूर्वेला 5,000 किलोमीटरवर भारतात राहत असत, त्यांच्या जीवनाचा आपण अभ्यास करूया. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊथर्न इंडिया इन द इयर 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. This is what perhaps led him to discover that the mridang and the tabla produced more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly, or gem. He kept seeking knowledge about everything around him. इसवी सन 1888 मध्ये दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले रामन हे भारतातील अतिशय महान शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून उदयाला आले होते. अगदी प्रारंभापासून ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल आवड होती किंवा स्वारस्य होते. कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही ताला वाद्यापेक्षा मृदंग आणि तबला अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात. रंगीबेरंगी वस्तूंचे त्यांना आकर्षण वाटत असे, मग ते एखादे फूल असो, फुलपाखरू असो की रत्न असो. आपल्या परिसरातल्या प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याच्या ते प्रयत्नात असत. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कलकत्ता. ऑन बोर्ड वॉज यंग C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. ध्वनी आणि ध्वनिविषयक
भौतिकशास्त्र यातील ते एक अभ्यासू विद्वान झाले. एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज समुद्रावरून प्रवास करीत निघाले. त्या जहाजात होते तरुण सी.व्ही. रामन. व्हायोलिन या वाद्याचे ध्वनिशास्त्र या विषयावर त्यांनी लंडनमध्ये व्याख्यान दिले होते. जहाजाच्या मजल्यावर ते आता उभे होते. ते समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. समुद्रासारखी रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले तेव्हा त्यांच्या डोक्यात एक प्रश्नावली उभी राहिली. समुद्र आणि आकाश या उभयतांचा रंग निळा का? या घटनेच्या मागे कोणते विज्ञान आहे? As he glanced up at the sky, which was of the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. And why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? बघा, या ठिकाणी समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले तेव्हा त्यांच्या डोक्यात एक प्रश्नावली उभी राहिली. समुद्र आणि आकाश या उभयतांचा रंग निळा का? या घटनेच्या मागे कोणते विज्ञान आहे? त्यांचे मन असे सूचित करीत असल्यासारखे वाटले की पाण्याच्या परमाणूकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच या रंगसाम्याचे कारण असावे. तथापि हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा आहे. And his mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. बघा, त्यांचे मन असे सूचित करत होते की त्यांना असं वाटत होतं की पाण्याच्या परमाणूकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच या रंगसाम्याचे कारण असावे. तथापि हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on the conduct experiments to prove his theory. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. He announced it to the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as a National Science Day. जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस म्हणजेच रामन ताबडतोब निघून गेला. दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामाचा शोध लागला. मार्च 1928 मध्ये त्यांनी वैज्ञानिक जगतात त्यांची घोषणा केली. या शोधाने त्यांना 1930 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी रामन परिणाम शोधून काढला तो 28 फेब्रुवारी रोजी. पुढे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला गेला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged, and he was elected Fellow of the Royal
सोसायटी इन 1924. याआधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती आणि 1924मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो किंवा सभासद म्हणून निवड झाली होती. You would have learnt about the Raman effect in detail at school, but do you know the discovery subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds. तुम्ही रामन परिणामाबाबत शाळेत तपशीलवार शिकला असालही, पण तुम्हाला हे माहीत आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक संयुगाची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केले आहे. And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove his theory was? Measly 200 rupees. आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी वापरलेल्या साधनसामग्रीची किंमत किती होती हे तुम्हाला ठाऊक आहे का? क्षुल्लक 200 रुपये. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems, and they should search around themselves and find those answers in accordance with nature. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. How true! Though the ocean and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. रामन यांचे ठाम मत होते की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमध्येही कोंडलेले असू नयेत. बघा, रामन यांचे ठाम मत होते की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमध्येच कोंडलेले असू नयेत. त्यांनी स्वतःला परिसरात शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधावीत, कारण विज्ञानाचे सारसर्वस्व स्वतंत्र विचारांत आणि कष्टात असते, साधनसामग्रीत नसते किंवा साधनसामग्रीत नव्हे. किती खरे आहे हे, समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. I am stop here. Thank you very much.